नमस्कार श्रोते हो. गेल्या वेळी आपण दुसऱ्या सर्गातल्या 21व्या श्लोकापर्यंत आलो होतो. वाल्मिकी ऋषींना त्या क्रौंच पक्षाच्या वधाचं दुःख होऊन त्यांनी एक श्लोक म्हटला आणि ते ध्यानस्थ बसलेले असताना पुढे काय झालं ते आज आपण बघूया. आजगाम ततो ब्रह्मा लोककर्ता स्वयं प्रभु चतुर्मुखो महातेजा द्रष्टुम तम मुनिपुंगवम. ब्रह्मा आजगाम हे मुख्य वाक्य झालं आपलं. अधिक गमचं परोक्ष भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एक वचन. ब्रह्मा तिथे आले. आता वेदांमध्ये आपण बघतो सगळी सृष्टी जो निर्माण करतो तो देव आहे प्रजापती. प्रजापती विश्वमसृजत असं कितीतरी वेळा आपल्याला तिथे वर्णन दिसतं. पण आता पुराणांमध्ये आणि महाभारतात येतं की नाही माहित नाही, पण रामायणात विश्वाचा कर्ता म्हणून ब्रह्म्याचं नाव येतं. म्हणजे त्यांची आता काय म्हणायचं, प्रजापतीने आपलं काम ब्रह्म्यावर सोपवलंय असं झालंय. त्यामुळे लोककर्ता ब्रह्मा स्वतः, आणि ते कसे प्रभू म्हणजे अतिशय शक्तिमान आणि 4 मुख असलेले असे ब्रह्मदेव, पुन्हा महातेजा अतिशय तेजस्वी, त्या मुनिपुंगवांना म्हणजे श्रेष्ठ ऋषींना बघण्यासाठी, द्रष्टुम हे इथे क्रिया हे आहे, पार्टिसिपल आहे, म्हणजे करण्यासाठी या अर्थाने जे येतं ते. द्रष्टुम मुनिपुंगवम तुमंत म्हणतात संस्कृतमध्ये त्याला. तिथे आले. वाल्मीकी रथ तम दृष्ट्वा सहसोत्थाय वाग्यतः प्रांजलिः प्रयतो भूत्वा तस्थौ परमविस्मितः. साहजिकच आहे. काय झालं, वाल्मीकी तम दृष्ट्वा परमविस्मितः तस्थौ, मूळ वाक्य हे झालं. तम दृष्ट्वा म्हणजे ब्रह्मदेवांना बघून वाल्मीकी अतिशय आश्चर्यचकित झाले की साक्षात देव समोर आलेले बघितल्यावर साहजिकच आहे ना. आणि ते उभे राहिले तिथे, आणि कसे सहसोत्थाय, त्यांना पाहिलं आणि लगेचच उठून उभे राहिले. आपल्या परंपरेत हे खूप छान आहे की कोणीही मोठा माणूस आला आणि कितीही मोठा माणूस बसलेला असला तरी आपल्यापेक्षा मोठा माणूस आल्यावर चटकन उभं राहतो आपण आणि आदर दाखवतो. आणि वाग येतः एकदम उठून त्यांनी संयम ठेवलेला होता, ते मौनात होते. त्यांनी हात जोडले प्रांजलीही, आणि खाली वाकून प्रयतो भूत्वा ते आश्चर्यचकित होऊन उभे राहिले ब्रह्मदेवांच्या समोर. पूजयामास तम देवम पाद्य अर्घ्य आसन वंदनैः पाद्यार्घ्यासन वंदनैः प्रणम्य विधिवत चैनम पृष्ट्वा अनामयम अव्ययम. आपण पाहिलेले रामायणात प्रत्येक गोष्ट रीतसर विधिवत व्हायला लागते. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं आधी उभे राहिले, उभं राहून त्यांनी वंदन केलं, म्हणजे एक प्रकारे आदर दाखवला. आणि मग त्यांनी तम देवम पूजयामास, हे मुख्य वाक्य झालं. त्या देवाची म्हणजे ब्रह्मदेवांची त्यांनी पूजा केली. आता पूज या धातूपासनं आमास हे लागलेले परोक्ष भूतकाळासाठी, याला आमंत भूतकाळ म्हणतात. त्याचा अर्थ तोच की अतिशय पूर्वी झालेल्या गोष्टीचं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा हा परोक्ष भूतकाळ वापरला जातो. कशी कशी पूजा केली. प्रथम पाद्य दिलं. आता ते बाहेरनं आलेले होते त्यामुळे आधी पाय धुवायसाठी पाणी दिलं. अर्घ्य दिलं. आपण आल्याबरोबर माणसाला पाणी विचारतो, त्यामुळे त्यांनी अर्घ्य म्हणजे लिटर, शब्दशः अर्थ पाहिलं तर अर्घ्य म्हणजे आदर करण्यासाठी दिलेलं पाणी किंवा आदर करण्यासाठी दिलेलं, त्याचा अर्थ संदर्भाने पाणी असा होतो. त्यामुळे त्यांनी पाणी प्यायला दिलं. मग आसन दिलं, त्यांच्यासाठी आसन दाखवलं आणि वंदन केलं. आणि प्रणम्य विधिवच्च एनम पृष्ट्वा अनामयम अव्ययम, त्यांनी त्यांना पुन्हा जसा विधी असतो
त्याप्रमाणे त्यांनी त्यांना प्रणाम केला. आणि मग काय केलं? अनामयम अव्ययम पृष्ट्वा. सगळं तुमचं ठीक आहे ना? अनामय, आमय म्हणजे रोग, अनामय म्हणजे रोगाचा अभाव, आणि अव्यय म्हणजे सगळं ठीक आहे ना, कशाचाही काही कमी जास्त नाहीये ना, हे त्यांनी त्यांना विचारलं. अथोपविश्य भगवान आसने परमार्चिते वाल्मीकये महर्षये संदिदेश आसनम ततः. भगवान परमार्चिते आसने उपविश्य. ब्रह्मदेवांनी काय केलं? ब्रह्मदेव भगवान आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे अशा अर्थाने भगवान, तेज सामर्थ्य असं ज्यांच्याकडे असतं त्यांना भगवान हा शब्द वापरला जातो. भगवान ब्रह्मदेव हे आसनावर बसले. आसन कसं होतं? परमार्चित. आता वाल्मिकी ऋषी हे आहेत, आश्रमात आहेत, म्हणजे त्यांच्याकडे कुठलं आसन असणार? बहुतेक व्याघ्रचर्म असेल. पण तरी सुद्धा ते परमार्चित म्हणजे स्वच्छ असलं तरी सुद्धा आपण एखाद्या माणसाला आदर दाखवताना स्वच्छ असलेल्या गोष्टीवर सुद्धा पुन्हा हात फिरवतो, थोडं नीट करतो. अशा अर्थाने अतिशय परम म्हणजे अतिशय उत्तमपणे अर्चित, म्हणजे पुन्हा त्याची काळजी घेऊन ते स्वच्छ करून असं जे त्यांच्यासाठी आसन ठेवलं होतं त्या आसनावर भगवान ब्रह्मदेव बसले. आणि मग त्यांनी काय केलं? तोपर्यंत वाल्मिकी ऋषी उभेच होते. मग त्यांनी वाल्मीकये महर्षये संदिदेश आसनम ततः. मग त्यांनी वाल्मिकी ऋषींना आसनाकडे बोट दाखवलं, म्हणजे त्यांना विनंती केली किंवा त्यांना आज्ञा केली की आता तू पण आसनावर बस. तोपर्यंत वाल्मिकी ऋषी बसले नाहीत. उपविष्टे तदा तस्मिन् साक्षात लोकपितामहे तद्गतेनैव मनसा वाल्मीकी ध्यानमास्थितः. तदा साक्षात लोकपितामहे उपविष्टे, ही आपल्याला माहिती आहे, सती सप्तमी आहे. म्हणजे ज्यावेळी तिथे आलेले लोकपितामह म्हणजे सगळ्या जगाचे आजोबा असे जे ब्रह्मदेव, ते स्वतः खाली बसल्यावर आणि साक्षात, आता आपण त्याच्यात साक्षात म्हणजे स्वतः, दस्तूर खुद्द अशा अर्थाने वापरतो. मुळात साक्षात म्हणजे आपल्या डोळ्यासमोर, म्हणजे ब्रह्मदेव असे आपल्या समोर बसल्यावर तद्गतेनैव मनसा. मग वाल्मिकी ऋषी त्यांच्याच बद्दल, म्हणजे त्यांचं मन तद्गत होतं, म्हणजे ते ब्रह्मदेवाबद्दलचाच विचार करत होते आणि त्यांचं ध्यान लागलं होतं. ध्यानमास्थितः म्हणजे त्यांचाच विचार करण्यात ते गर्क होते की कशासाठी बरं आले असतील, काय असेल कारण त्यांचं. पापात्मना कृतं कष्टम वैरग्रहण बुद्धिना यस्तादृशम चारुरवम क्रौंचम हन्यात अकारणात. आता तद्गतेनं ह्या श्लोकावरनं आपण पाहिलं की तद्गतेने याचे दोन अर्थ होतात. तद्गतेनं म्हणजे जरी त्यांनी मनापासनं ब्रह्मदेवांचं पूजन केलं, त्यांना आसन दिलं, हे सगळं असलं, त्यांच्याकडे लक्ष दिलं, तरी सुद्धा एक त्यांच्या मनाचा कोपरा कुठे होता? अजूनही तो जो क्रौंच पक्षाचा वध झालेला आहे तिथून ते अजून बाहेर आलेले नव्हते. तो विचार त्यांच्या मनात चालूच होता. काय होतं ते? ह्या तादृशम चारुरवम क्रौंचम अकारणात हन्यात. ज्यांनी इतका तो सुंदर, तादृशम तसा अगदी गोड आवाजाचा, चारुरवम, चारू म्हणजे सुंदर आणि रव म्हणजे आवाज, गोड आवाजात पूजन करणाऱ्या त्या क्रौंचाला अकारणात हन्यात, विनाकारणच मारलं. पापात मना कृतम कष्टम वैरग्रहण बुद्धीना. तो कसा होता? पापी होता तो माणूस, आणि हे अतिशय कष्ट म्हणजे दुःखदायक कृत्य त्यांनी केलं. आणि कशामुळे? वैरग्रहण बुद्धीना, वैरामुळे, त्याला पकडण्याच्या बुद्धीने त्याने हे कृत्य केलं. हीच गोष्ट त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा घोळत होती. आता इथे अकारणात आपण बघू. कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे, कारण हे नाम आहे. अकारण म्हणजे कारणाचा अभाव.
न कारणम इति अकारणम. आता अकारण हे पाहिलं तर आपण ते विशेषण पण होऊ शकतं, नाम पण होऊ शकतं. संस्कृतमध्ये अनेक प्रकारे क्रियाविशेषण अव्यय तयार होतं. आता अकारणम असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते द्वितीयांत नाही, खरं कर्म असतं, म्हणजे द्वितीया त्या नामाची द्वितीया झालेली असते, पण त्याचा वाक्यात क्रियाविशेषणासारखा उपयोग असतो की कारण नसताना. तसंच द्वितीयेचं जसं होतं तसंच अकारणेन तिथे सुद्धा याच्यासारखंच क्रियाविशेषणासारखाच उपयोग होतो आणि पंचमीचाही तसाच उपयोग होतो. अकारणात म्हणजे काहीही कारण नसताना. आणि सप्तमीही त्याच अर्थाने वापरली जाते. त्यामुळे असं वेगवेगळ्या प्रकाराने क्रियाविशेषण तयार होतात. शोचन्नेव मुहुः क्रौञ्चीम उपश्लोकम इमं पुनः जगौ अंतर्गतमना भूत्वा शोकपरायणः. वाल्मिकी ऋषींचंच वर्णन आहे. वाल्मिकीही शोकपरायणः इमं श्लोकम पुनः जगौ, हे मुख्य वाक्य झालं. जगौ हे गै धातूपासनं परोक्ष भूतकाळाचं तृतीय पुरुषाचं एकवचन. अत्यंत दुःखी झालेले शोकपरायण त्या वाल्मिकी ऋषींनी मगाशी जो त्यांना श्लोक सुचला होता तो श्लोक म्हणजे आपल्याला माहितीये मा निषाद प्रतिष्ठात्वम, तो श्लोक पुन्हा एकदा म्हटला. कसं? अंतर्मना भूत्वा. ते अजूनही स्वतःशीच विचार करत होते, तसं अंतर्मन होऊन त्यांनी तो श्लोक परत एकदा म्हटला. आणि शोकपरायणा म्हटलंय तसं शोचन्नेव म्हणजे अजूनही त्यांचं दुःख कमी होत नव्हतं हे सांगण्यासाठी कवींनी दोनदा वापरले एकाच अर्थाचं, शोकपरायणा आणि शोचन्नेव, शोक करतच. मुहुः. आता इथे उप हा शब्द लक्षात घेण्यासारखा आहे. आपल्याला माहिती आहे उप हा उपसर्ग आहे. आता उपजगौ तर काही करता येणार नाही कारण त्या दोघांमध्ये अंतर आहे. वेदामध्ये आपल्याला दिसतं की क्रियापद आणि उपसर्ग यांच्यात अंतर असलेलं चालतं. त्यामुळे मग आता उपश्लोकम करता येईल का? तर उपश्लोकम याचा अर्थच नाही आपल्याला काही करता येणार. श्लोकम जगौ हे जास्त संयुक्तिक आहे. मग या उपचं काय करायचं आणि त्या क्रौंचीचं काय करायचं? तर क्रौंचीम उप म्हणजे जवळ, म्हणजे तिच्या संबंधी. आता उप हे 3 प्रकारे वापरलं जातं. ते आहे अव्ययच. ते जेव्हा क्रियापदाच्या आधी येतं त्याला उपसर्ग म्हणतात आणि त्याला जवळ असा अर्थ येतो. म्हणजे विशती म्हणजे प्रवेश करतो, उपविशती म्हणजे जवळ बसतो किंवा उपनिषद ते आपल्याला जास्त माहितीच आहे, जवळ बसणं. तसं इथे म्हणजे एक झालं उपसर्ग म्हणून आलेलं. मग काही वेळेला ह्याचं क्रियाविशेषण असतं. आता इथे म्हणजे जेव्हा उपगम असतं तेव्हा तो जवळ जातो, तेव्हा तो क्रियाविशेषण होतो. आता इथे क्रौंचीम उप म्हटलंय. क्रौंची हे आहे नाम. क्रौंचीम उप यांनी आपल्याला, कारण ते आपल्याला तसंच जोडायला लागतं. क्रौंचीम उप म्हणजे क्रौंची पक्षासंबंधी. म्हणजे क्रौंचीच्या बद्दल शोक करत पुन्हा पुन्हा त्यांना शोक होत होता, दुःख होत होतं आणि असं शोक करता करताच त्यांनी पुन्हा तो श्लोक मनात म्हटला. आता हे जे क्रौंचीम उप आपण पाहिलं, क्रौंची विषयी, क्रौंची संबंधी, त्याला संस्कृतमध्ये कर्मप्रवचनीय असं म्हणतात. म्हणजे तो उपसर्ग आहे किंवा अव्ययच आहे पण ते नामाशी संबंधित आहे म्हणून ते कर्मप्रवचनीय. इंग्लिशमध्ये याला ॲड नॉमिनल म्हणतात. जसं ॲड व्हर्ब असतं तसं ह्याला ॲड नॉमिनल, की त्या अव्ययाचा संबंध नामाशी असतो. पुढे मग तम उवाच ततो ब्रह्मा प्रहसन मुनिपुंगवम श्लोक एव त्वया बद्धो नात्र कार्या विचारणा. ब्रह्मदेव बघत होते, निरीक्षण करत होते की वाल्मिकी काय विचार करतायत. ते हसत हसत त्याला म्हणाले, प्रहसन इव
हसत हसतच ब्रह्म्याला म्हणाले, ब्रह्मदेव मुनिपुंगवांना, त्या श्रेष्ठ मुनी वाल्मिकींना म्हणाले, काय म्हणाले? श्लोक एव त्वया बद्धः. अरे, श्लोकच निर्माण केलायस तू. ते त्याचं कौतुकच करतायत की तुला इतकं आश्चर्य वाटतंय, आपण काय केलं असं वाटतंय, तू पुन्हा पुन्हा त्याच्यावर विचार करतोयस. तू एक श्लोक केलेला आहेस आणि हा जगातला पहिला श्लोक आहे. तोपर्यंत वैदिक होते, आता हे अभिजात संस्कृतातला हा पहिला श्लोक होणार आहे. नात्र कार्या विचारणा, अत्र विचारणा न कार्या. या बाबतीत तू काहीही विचार करू नकोस, काहीही त्याच्यात संदिग्धता नाहीये. उत्तम प्रकारे एक तू श्लोक बांधलेला आहेस. मच्छंदादेव ते ब्रह्मन् प्रवृत्तेयं सरस्वती रामस्य चरितं कृत्स्नं कुरुत्वं ऋषी सत्तम. आता ते त्यांना काय सांगतायत? त्यांना माहितीये की नारद ऋषी आले होते आणि त्यांनी वाल्मिकी ऋषींना सांगितलं होतं, त्यांनी प्रश्न विचारल्यावर, की सगळ्यात उमदा, सगळ्यात उत्तम, सगळ्यात सद्वर्तनीय असं कोण जगातलं? तर ते राम. तर त्यामुळे ते ब्रह्मदेवांना सांगताय की तू जो हा श्लोक केलास ना, ते काय आहे? मच्छंदाद एव हे ब्रह्मन सरस्वती इयं सरस्वती प्रवृत्ता. तू जो हा श्लोक केलायस त्याच्या मागे दैवी योग आहे. माझ्या इच्छेवरूनच, मच्छंदादेव ब्रह्मदेव देवच आहेत, माझ्या इच्छेवरनं तुझ्यामध्ये ही इयं सरस्वती, ही सरस्वतीच जागृत झालेली आहे आणि सरस्वतीनेच तुला ही शक्ती दिलेली आहे आणि तुझ्या तोंडून हा शब्द आलेला आहे माझ्याच इच्छेने. त्यामुळे आता तू काय कर? रामस्य कृत्स्नं चरितं कुरु. सगळं रामाचं जे चरित्र आहे, तू जे ऐकलेलं असशील ते सगळं चरित्र तू आता कर, म्हणजे श्लोकबद्ध कर. तू आता चक्क रामायण लिहायला घे. रामायण आणि रामचरित याच्यात काहीही फरक नाही. दोन्हीमध्ये अय आणि चर हे जाणं या अर्थीच धातू आहेत. रामानी आता जाणं हे तिन्ही प्रकारे असतं. म्हणजे एक कालाच्या दृष्टीने माणूस पुढे पुढे जात असतो, एक स्थळाच्या दृष्टीने पुढे पुढे जात असतो आणि त्याची वाढ होत असते, यांनी पण तो पुढे पुढे जात असतो. त्यावेळी त्याची अनेक प्रकारे तो पुढे जात असतो, कर्तृत्वाने, बुद्धीने, असं. त्यामुळे त्या रामायण जसं आहे तसंच चरित्र, चर म्हणजे पण हिंडणे. त्यामुळे तू आता रामायणाचं चरित्र, आपण मराठीत चरित्राचं चरित्र केलं, आपल्याला थोडं अवघड केलं की जास्त बरं वाटतं की हा संस्कृत सारखा शब्द झाला. त्यामुळे आता तू रामाचं संपूर्ण चरित्र लिही. आणि ते त्याला कशी हाक मारतात? हे श्रेष्ठ ऋषी, ऋषी सत्तम, ऋषीणाम सत्तमहा, म्हणजे चांगला तर आहेच पण सगळ्यात चांगला आहे आणि ऋषींमधले सगळ्यात चांगले आहेत, असं त्या त्यांना वाल्मिकी ऋषींना म्हणतो. धर्मात्मनः गुणवतः लोके रामस्य धीमतः वृत्तं कथय धीरस्य यथा ते नारदात् श्रुतम्. काय सांगतात ते? रामस्य वृत्तं कथय, अगदी सोपी घाल. रामाचं वर्तमान सांग, म्हणजे रामानी काय काय केलं. चरितासाठीच वृत्त हा शब्द आला. रामानी म्हणजे तू रामाची गोष्ट सांग थोडक्यात. आता तो राम कसा, त्याच्यासाठी विशेषण आलेली आहे. धर्मात्मना, जो अतिशय धार्मिक मनाचा आहे, तो सगळ्या गोष्टी धर्मात सांगितल्याप्रमाणे करतो. गुणवतः, अतिशय गुणी आहे. आता त्याच्यात काय काय गुण होतं ते वाल्मिकी ऋषींनी सांगितलेलंच होतं, नारद मुनींनी सांगितलेलंच होतं वाल्मिकी ऋषींना. तर असा गुणवान असलेला आणि रामस्य लोके रामस्य धीमतः, ह्या जगातल्या अशा या रामाच्या, आणि तो पुन्हा कसा आहे? धीमान आहे, बुद्धिमान आहे, धीर आहे, म्हणजे ज्याचा सहसा संयम सुटत नाही, ज्याचा स्वतःवर ताबा आहे, अशा अर्थाने धीर आहे. आता त्याचं तू सगळं वर्तमान सांग. आणि तू कसं सांगणार? यथा ते नारदात् श्रुतम्. ज्या प्रकारे तू नारद मुनींकडनं ते ऐकलेलं आहेस, श्रुत म्हणजे श्रुधातूपासनं
भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, हे आपल्याला माहिती आहे, ऐकलेलं. जसं तू ऐकलंस तसंच्या तसं तू आता त्याचं चरित्र लिहायला घे आणि कथय म्हणजे कथारूपाने लिहायला घे. आणि त्याचा मुख्य उद्देश काय? लोकांना सांग. लोके कथय, लोकांना सांगते, या जगातल्या सगळ्या लोकांना ते माहीत झालं पाहिजे. रहस्यांच्या प्रकाशंच यद्वृत्तं तस्य धीमतः रामस्य सह सौमित्रे राक्षसानांच्या सर्वशः. आता आपण बघतो की एक मूळ कथानक असलं तरी त्याच्याबरोबर काही उपकथानकं येतातच, इतर पात्रांची वर्णनं येतात. तसे ते सांगतायत की रामस्य, तो कसा राम, तस्य धीमतः रामस्य, त्या बुद्धिमान रामाचं रहस्यंच प्रकाशंच, त्याचं वृत्त आपण सांगणार आहोत. त्याचं सगळं त्यांनी काय काय केलं हे सांगणार आहोत, त्याच्या बाबतीत काय काय घडलं हे सांगणार आहोत. पण त्याचे कसं आहे, पुन्हा ते म्हणतायत की जे रहस्य आहे आणि जे प्रकाश आहे, जे अगदी सगळ्या लोकांना सूर्यप्रकाशा इतकं माहिती आहे, आणि जे रहस्य म्हणजे जे त्यांना काही गोष्टी माहीत नाही आहेत, ते सगळं तू सांग. म्हणजे आपण आज ज्याला ट्रान्सपरंट म्हणतो, आरस पाणी, कुठलंही हातचं न राखता तू रामाबद्दलचं सगळं त्याच्यात वृत्तांत सांग. आणि रामस्य सह सौमित्रे, म्हणजे सौमित्रासह, सौमित्र म्हणजे लक्ष्मण, लक्ष्मणासह रामाचं आणि राक्षसानांच्या सर्वशः, सगळ्या राक्षसांच्या बद्दलही सगळं काही सांग. म्हणजे त्याच्यात कोण कोण येणार? राम येणार, त्याच्याबरोबर सौमित्री आला म्हणजे तो त्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी, त्यामुळे कुटुंब येणार, आणि त्यांनी ज्यांच्याशी सामना केला त्या राक्षसांचंही वर्णन करणार. कथा आहे ना ती. वैदेह्याश्चैव यद्वृत्तं प्रकाशम यदिवा रहः तच्च अपि अविदितं सर्वं विदितं ते भविष्यति. एक प्रकारे ब्रह्मदेव त्यांना इथे आशीर्वाद देत आहेत की आता वाल्मिकी ऋषींना सगळं माहिती आहे का नाही, जे माहिती आहे ते पुरेसं आहे का नाही. तर ते त्यांना सांगतायत की वैदेह्याश्चैव यद्वृत्तं, जे जे काही वैदेहीच्या बाबतीत घडलेलं आहे, वैदेही म्हणजे आपल्याला माहिती आहे विदेह राजाची मुलगी, विदेह देशच्या राजाची मुलगी ती वैदेही, तिच्या बाबतीत जे काय घडलेलं आहे, मग ते प्रकाशम असो, सगळ्यांना माहीत असलेलं असो, किंवा रहाहा, कुठे एकांतात किंवा लोकांच्या अपरोक्ष घडलेलं असो, ते सुद्धा तुला अपि अविदितम, ते समजा आजपर्यंत माहीत नसेल, अविदित असेल. विदयाचे 3 अर्थ होतात या धातूचे, एक म्हणजे मिळवणं, एक म्हणजे जाणणं आणि बघणं. त्यामुळे जे जे तुला आजपर्यंत माहीत नसेल ते सगळं तुला विदितम ते सर्वं भविष्यती, ते सगळं तुला लवकरच सगळं स्वच्छ होईल, जाणीव होईल तुला त्या सगळ्याची, त्या सगळ्याचं ज्ञान तुला होईल. कारण ब्रह्मदेवांची कृपा, कारण ब्रह्मदेवांच्या छंदावरनं मच्छंदातेव, त्यामुळेच हे सुरुवात होणार आहे. त्यामुळे ब्रह्मदेव त्यांना सांगतात मी सर्व प्रकारची तुला मदत मिळेल. न ते वाग अनृता काव्ये काचित अत्र भविष्यती कुरु राम कथां पुण्यां श्लोकबद्धां मनोरमा. पुन्हा ते त्याला आशीर्वादच देत आहेत. काय म्हणतायत? ते वाग काव्ये कदाचित अनृता न भविष्यती. म्हणजे तुम्ही वाल्मिकी ऋषी, त्यांना वाल्मिकी ऋषींना ते म्हणतायत, ब्रह्मदेव म्हणतायत, तू जे जे काय या काव्यात सांगशील ना, त्यातलं काहीही ते वाग, ती तुझी वाणी अनृता न भविष्यती, ती वाणी कधीही खोटी होणार नाही. जसं तू सांगतोयस ते जसं घडलं तसंच असेल आणि जे सांगतोयस त्याच्याप्रमाणेच घडेल. म्हणून पुढे काय म्हणतात ते कुरु राम. आता कुरु आपल्याला माहितीये, क्रू धातूचं आज्ञार्थाचं द्वितीय पुरुषाचं एकवचन. कथाम कुरु, तू गोष्ट सांगायला लाग. कशी? श्लोकबद्धाम, श्लोकांच्या रूपाने सांग. आपल्याला माहिती आहे रामायणात बरेचसे श्लोक अनुष्टुप छंदात आहेत. तर अनुष्टुप छंदात तू ही पुण्याम कथाम, ही अतिशय पवित्र
पावन, लोकांना पावन करणारी अशी जी रामाची कथा आहे ना, ती तू श्लोकबद्ध कर. आणि ती कशी आहे? अतिशय सुंदर. तू ती केल्यावर ती नक्कीच आपल्याला मनोरमाम हे 2 प्रकारे विशेषण घेता येईल, की रामाची जी कथा आहे, त्याचं जे चरित्र आहे ते सुंदर आहेच, आणि वाल्मिकी ऋषी जेव्हा ते श्लोकबद्ध करतील तेव्हाही ते रमणीयच होणार आहे. म्हणजे एक आहे उद्देशातलं विशेषण, म्हणजे रामाबद्दलची सुंदर कथा, आणि दुसरं आहे ते विधेयातलं, की तू जेव्हा ती बनवशील तेव्हा ती सुंदरच होईल, अशी तू सुंदर कथा रच. एका मागोमाग एक ब्रह्मदेव त्यांना प्रोत्साहन देत आहेत, आणि त्यांचं प्रोत्साहन म्हणजे खरोखरी आशीर्वादच आहेत, त्यातनं ते भविष्यच सांगतायत. ते काय म्हणतात त्यांना? यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. आता असं होईल, कदाचित वाल्मिकींच्या मनात आलं असेल, आता जसं आपण म्हणतो कोण छापणार आणि कोण वाचणार, तर त्याच्याबद्दल वाल्मिकी ऋषी ब्रह्मदेव त्यांना सांगतायत, जोपर्यंत या महीतलावर गिरयः स्थास्यन्ति, गिरी म्हणजे पर्वत, अनेक पर्वत जोपर्यंत या पृथ्वीवर उभे आहेत, शाबूत आहेत, आणि काय आहे? सरितश्च महीतले, जोपर्यंत नद्या वाहत आहेत तोपर्यंत काय होईल? तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति, तोपर्यंत ही तू रचलेली रामायणाची गोष्ट, रामाचं चरित्र, ते सगळ्या जगांमध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार होईल. आणि हे किती खरं आहे ते आपण बघतो. आज आपल्या देशात तर आहेच, राम हा किती प्रकारे आपल्या आयुष्यात शिरलेला आहे. आपण अभिवादन करताना राम राम म्हणतो, एखाद्या मोठ्या माणसांचं निधन झालं तर आपण त्यांनी राम म्हटला असं म्हणतो. सगळ्या म्हणजे जन्मापासनं कितीतरी आपल्या क्षेत्रात, जीवनाच्या क्षेत्रात रामाचा वास असतो. आणि फक्त आपल्या देशातच नाही तर ही रामकथा सर्व देशांमध्ये पोचलेली आहे, जगभर पोचलेली आहे. म्हणजे खरोखरीच हा ब्रह्मदेवांचा आशीर्वाद सत्य झालेला आहे असं आपल्याला दिसतं. पुढे ते म्हणतात, यावद राम, आणि आपल्याला माहिती आहे हा श्लोक अतिशय फेमस झालेला आहे, अतिशय प्रसिद्ध झालेला आहे, की चिरंजीव जेव्हा होणार आहे एखादी गोष्ट, चिरकाळ टिकणार आहे, तेव्हा आपण कायम हा श्लोक वापरतो. यावद रामस्य च कथा त्वत्कृता प्रचरिष्यति तावद ऊर्ध्वम अधश्चत्वम मल्लोकेषु निवत्स्यसि. आता एक प्रकारे ब्रह्मदेव त्यांना प्रमोशन देत आहेत. ते काय म्हणतात? यावत त्वत्कृता रामस्य कथा लोके प्रचरिष्यति. जोपर्यंत ही रामकथा या जगात तिचा प्रचार प्रसार होत राहणार आहे, ती लोकांमध्ये प्रचलित आहे, तोपर्यंत काय होणार आहे? आणि ती तशी राहणार हा त्यांनीच स्वतः आशीर्वाद दिलेला आहे. तोपर्यंत काय होणार आहे? तोपर्यंत तावत ऊर्ध्वम म्हणजे वरच्या लोकात आणि अधश्च इहलोकात असताना सुद्धा तू मल्लोकेषु निवत्स्यसि, माझे जे लोक आहेत म्हणजे ब्रह्मलोक, त्याच्यात तुझा निवास असेल. म्हणजे केवढा मान दिला. काही लोकांना विष्णू लोक मिळतो, तसा त्यांनी इथे वाल्मिकी ऋषींना ब्रह्मलोक मिळेल असं सांगितलेलं आहे. आणि एक प्रकारे खरंच नाही काय, जसे ब्रह्मा हे सृष्टीचे कर्ता आहेत, तसंच आत्ता वाल्मिकी ऋषी हे एक प्रकारे रामाच्या बाबतीतची प्रतिसृष्टीच तयार करतायत ना. दोघंही निर्मितीक्षम आहेत, त्यामुळे त्यांना ब्रह्मलोकात जागा मिळेल त्याच्यात आपल्याला आश्चर्य वाटत नाही. इत्युक्त्वा भगवान ब्रह्मा तत्रैवांतरधीयत तत स शिष्यो वाल्मीकिः मुनिः विस्मयम आययौ. आता इत्युक्त्वा एवढं बोलल्यावर भगवान ब्रह्मा, हे बघा वाक्य किती तसंच्या तसं आपण वाचू शकतो. म्हणजे पद्य आहे खरं, पण हे वाक्यच आहे. एवढं बोलून
भगवान ब्रह्मदेव तत्रैव अंतरधीयत, तिथल्या तिथेच अंतर्धान पावले. जसे आले तसे निघून गेले. आणि मग ततः स शिष्यः वाल्मीकी मुनिः विस्मयम आययु. हे सुद्धा अगदी स्वच्छ वाक्य आहे. आणि मग त्याच वेळी आपल्या शिष्यांसह वाल्मीकी मुनी अतिशय आश्चर्यचकित झाले. त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. विस्मयम आययु. तस्य शिष्याः ततः सर्वे जगुः श्लोकमिमं पुनः मुहुर्मुहुः प्रीयमाणाः प्राहुश्च भृशविस्मिताः. आपल्याला आठवत असेल की जेव्हा एकदम त्यांना तो श्लोक स्फुरला तेव्हा ते शिष्याला म्हणाले होते, अरे बघ हे काय झालं, हा वायानी जाता कामा. त्यावेळी शिष्याने तो पुन्हा पुन्हा म्हणून तो आत्मसात केला होता, पाठ केला होता. तसंच त्यामुळे आता ते काय करतात सगळे, ततः तस्य सर्वे शिष्याः इमं श्लोकम पुनः जगुः. मगाशी वाल्मिकीही जगऊ असं आलं होतं, त्यांनी तो श्लोक गायला. ते एकवचन होतं. त्याच गई धातूचा आता जगुः हे तृतीय पुरुषाचं बहुवचन. त्या सगळ्या शिष्यांनी तो श्लोक पुन्हा एकदा गायला, पुन्हा एकदा म्हटला. आणि कसा, मुहुर्मुहुः प्रीयमाणाः. त्यांना तो म्हणताना अतिशय आनंद होत होता, आवडत होता तो श्लोक. रामायणातली भाषा आणि त्याची रचना खूप सुबोध आहे आणि म्हणायला उत्तम आहे आणि सोपी आहे समजायला. त्यामुळे ती त्यांना सहज लोकांना आवडते. त्यामुळे त्याच्यानी ते पुन्हा पुन्हा आनंदित होते. प्रियमाणाः आनंदित होत होते. आणि मग अतिशय आश्चर्य वाटून, म्हणजे इथे विस्मय का म्हणतात, म्हणजे एक प्रकारे हे सुद्धा विस्मय म्हणजे आपल्याला आनंद होतोय ह्याचाच विस्मय, म्हणजे आनंदितच होत आहे. अतिशय आनंदित होऊन ते म्हणाले. काय म्हणाले सगळे शिष्य, समाक्षरैः चतुर्भिर्यः पादैः गीतो महर्षिणा सः अनुव्याहरणात् भूयः शोकः श्लोकत्वम आगतः. आता शोकः श्लोकत्वम आपद्यते मागे आपण पाहिलेले की वाल्मिकींचा शोकच श्लोक रूपात प्रकट झाला. आता ते शिष्य काय म्हणतायत, महर्षिणा गीतः, महर्षींनी म्हटलेला असं झालं काय श्लोक. तो कसा आहे, समाक्षरैः. त्यांनी जे म्हटलं ते कसं म्हटलं, सम अक्षर असलेल्या, म्हणजे सगळ्या पादांमध्ये नियमित संख्या असलेल्या. आपल्याला माहिती आहे अनुष्टुप छंदात 8 अक्षर असतात. अशी चारही पादांमध्ये 8 अक्षर असलेल्या 4 पादांनी महर्षींनी हा श्लोक गायला होता. सहा श्लोकत्वम आगतः. तो पुन्हा एकदा भूया, तो पुन्हा एकदा या रूपाने शोकः, शोक वाल्मिकी ऋषींचा शोक पुन्हा एकदा श्लोक रूपात आला. श्लोकत्वम आगतः म्हणजे श्लोक रूपात आला, म्हणजे पुन्हा एकदा श्लोक झाला. आणि कशामुळे, अनुव्याहरणात. कारण ते शिष्य सगळे तो परत परत म्हणत होते आणि त्यामुळे तो परत श्लोकात आला, म्हणजे तो श्लोक प्रस्थापित झाला. अनुविआरू, व्यारू म्हणजे बोलणं, अनु म्हणजे मागोमाग. त्यामुळे वाल्मिकी ऋषींनी म्हटल्याबरोबर सगळे शिष्य मागोमाग तो म्हणत होते आणि त्यामुळे तो पाठ होऊन गेला होता. त्यामुळे तो प्रस्थापित झाला होता. वाल्मिकींचा श्लोक, वाल्मिकी ऋषींचा शोक श्लोक रूपात प्रस्थापित झाला होता. तस्य बुद्धिरियं जाता वाल्मीकेः भावितात्मनः कृत्स्नं रामायणं काव्यं ईदृशैः करवाण्यहम्. तस्य वाल्मीकेः बुद्धिः इयं बुद्धिः जाता. हे मूळ वाक्य झालं. त्या वाल्मिकी ऋषींच्या मनात अशी बुद्धी म्हणजे असा विचार निर्माण झाला. जन म्हणजे तयार होणं, जन्म घेणं. इथे
उत्पन्न झाला म्हणूया. वाल्मिकी ऋषींना वाटायला लागलं की काय करूया. आणि ते कसे आहेत वाल्मिकी ऋषी? भावित आत्मनः. भू म्हणजे होणे, भावय म्हणजे करणे. त्यांनी आपल्या आत्म्यावर म्हणजे स्वतःवर भावना केलेली आहे, म्हणजे अतिशय कष्ट घेतलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व समृद्ध झालेलं आहे. अशा अर्थाने भावितात्मन शब्द येतो. म्हणजे त्याच्यात संयम असेल, त्याच्यात प्रगती असेल, सगळ्या गोष्टी ह्याच्यात येतात. अशा श्रेष्ठ वाल्मिकी मुनींच्या मनात बुद्धिजाता म्हणजे असा विचार आला, काय? ईदृशैः कृत्स्नं रामायणं काव्यम अहम करवाणी. करवाणी हे क्रूच आज्ञार्थाचं प्रथम पुरुषाचं एकवचन आहे. आता तुम्ही म्हणाल स्वतःला काय आज्ञा देतात ना, लेट मी डू धिस, हे जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणता तोच अर्थ ह्याच्यात आहे. आता मी करावी म्हणजे मी करीन, भविष्य काळाचा अर्थ त्यातनं प्रतीत होतो. आता मी करीन, काय करीन? ईदृशही, ईदृशही याचं नाम आहे. ईदृशी म्हणजे यासारख्या, त्याचं नाम आहे श्लोकैही. अशा श्लोकांनी म्हणजे कसे ते सगळे समाक्षर आहेत ते, अशा श्लोकांनी मी रामायणाबद्दलचं, रामचरित्राचं संपूर्ण काव्य रचेन. करवाणी म्हणजे इथे त्याची रचना करीन अशा श्लोकांमध्ये. मग त्यांनी काय केलं? उदार वृत्तार्थ पदैः मनोरमैः तदास्य रामस्य चकार कीर्तिमान समाक्षरैः श्लोकशतैः यशस्विनः यशस्करं काव्यम उदारधीः मुनिः. इथे तुमच्या लक्षात येईल, इथे वृत्त बदललेलं आहे. त्यामुळे हा जेव्हा जेव्हा सर्ग संपायला येतो तेव्हा शेवटचा श्लोक किंवा शेवटचे काही वेळेला 2 श्लोक हे वेगळ्या वृत्तात येतात. ते सर्ग समाप्ती दर्शक असतात. आता याच्यात मूळ काय झालं? उदारधीः मुनिः काव्यम चकार, हे मूळ वाक्य झालं. म्हणजे अतिशय उदारधी म्हणजे विशाल बुद्धी जे आपण म्हणतो ना, अतिशय बुद्धिमान असलेल्या मुनींनी काव्य केलं, काव्य रचलं. आता वाल्मिकी ऋषींची कुठली कुठली विशेषण आहेत? कीर्तिमान, ते उदारधी होते, तसेच अतिशय प्रसिद्ध होते, त्यांची कीर्ती पसरलेली होती सगळीकडे. आता त्यांनी रामस्य काव्यम चकार, बरोबर आहे, ते काव्य केलं, ते रामाबद्दलचं होतं. ते त्यांनी कसं, ते काव्य कसं झालं? यशस्कर. यशस्कर म्हणजे यशस्वी झालं. काही वेळेला यशस हा त्या अर्थाने सुद्धा येतो, पण बऱ्याच वेळा तो प्रसिद्धी या अर्थाने येतो. आता इथे जर आपण म्हटलं यशस्कर काव्य केलं तर आपल्याला आधी माहिती नाहीये की ते प्रसिद्ध होईल की नाही, पण ह्याला म्हणतात अँटिसिपेटेड एपिथेट, म्हणजे पुढे जे काय होणार आहे ते सांगणारं विशेषण. म्हणजे त्यांनी असं काव्य केलं की जे पुढे अतिशय प्रसिद्ध झालं. आता ते त्यांनी कसं केलं होतं? उदार वृत्तार्थ पदैः, म्हणजे उदार म्हणजे उत्तम घ्यायला पाहिजे. इथे आपण ज्या निर्जीव गोष्टींसाठी वापरलेलं आहे, त्यामुळे उत्तम, निर्दोष. काय काय निर्दोष होतं? वृत्त, हे त्यांच्या काव्यात कुठेही रचनेत चूक नव्हती. आणि अर्थ, ज्याचं वृत्त आणि ज्याचा अर्थ अतिशय उत्तम आहे, व्यवस्थित स्पष्ट आहे, अशी पद ज्याच्यात आहेत, अशा श्लोकांनी, आणि ते कसे आहेत? मनोरम. इतकं काटेकोर केलंय म्हणून ते कृत्रिम नाही झालेलं, तरी सुद्धा ते अतिशय मनोहर आहेत, उत्तम श्लोक आहेत. अशा श्लोकशतैः, अशा शेकडो श्लोकांनी, आणि पुन्हा समाक्षर आपण मगाशी पाहिलं, सगळ्या श्लोकांमध्ये सारखीच अक्षर असलेले, अशा श्लोकांनी त्यांनी यशस्वी रामाचं, कीर्तिमान रामाचं, पुढे प्रसिद्ध होणारं काव्य रचलं. इथे आपला अध्याय संपलेला असणार आहे. दुसरा अध्याय इथे संपला. आपण तिसऱ्या अध्यायात जाऊया. श्रुत्वा वस्तु समग्रम तत्
धर्मात्मा धर्मसंहितं व्यक्तम अन्वेषते भूयः यद्वृत्तम तस्य धीमतः. आता एकदा ठरवलं की रामाचं काव्य लिहायचं, मग त्यासाठी काय करायला पाहिजे, काय काय घडलं त्याच्या आयुष्यात याच्यावर विचार करायला पाहिजे. तेच आता ते सांगतायत. काय केलं त्यांनी, तद धर्मात्मा अन्वेषते भूयः. धर्मात्मा हे वाल्मिकी ऋषींचं विशेषण इथे. ते धार्मिक मनाचे वाल्मिकी ऋषी पुन्हा भूयः अन्वेषते, शोध घ्यायला लागले, विचार करायला लागले. कशाचा, यद वृत्तम तस्य धीमतः. जे काही वृत्त म्हणजे घडलेलं होतं, कोणाच्या बाबतीत, तस्य धीमतः म्हणजे त्या बुद्धिमान अर्थातच रामाच्या बाबतीत. जे जे काय घडलेलं होतं ते व्यक्तम, ते सगळं मनात आणून ते त्याचा शोध घ्यायला लागलेले होते. आणि आता धर्मात्मा झालं आपलं धर्मसंहितं. ते जे सगळं त्याचं वृत्त आहे रामाचं, तेही सगळं धर्माला धरून आहे. आता याच्यातला एक वस्तू शब्द फार महत्वाचा आहे. श्रुत्वा समग्रम वस्तू. आता त्यांनी नारद मुनींकडनं सगळं ते ऐकून घेतलेलं होतं, आपल्याला माहिती आहे. काय ऐकून घेतलेलं होतं, वस्तू. वस्तू म्हणजे वस म्हणजे राहणे, किंवा वस म्हणजे प्रकट होणे. वस म्हणजे शाईन, ज्याच्यापासून उषस शब्द आलाय ना, जी सकाळी पहिल्यांदा प्रकाशमान होते आकाशात, ती उषा. त्यामुळे वस्तू म्हणजे जे प्रकट होणार आहे, किंवा जे घडलेलं आहे, आहे अस्तित्वात असं. आता तुम्ही म्हणाल वस्तू कसं काय, मग इंग्लिशमध्ये प्लॉट म्हणजे काय आहे, जे वस्तू आहे तेच प्लॉट आहे, म्हणजे जे स्थित आहे. म्हणजे त्या सगळ्या काव्याचं जे कथानक ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्याचं ते ऐकून त्यांनी ते पुन्हा पुन्हा त्याचं मनात, आपण ज्याला म्हणतो ना की मनात एक प्रकारे रवंथ करत होते की काय आहे, कसं आहे, ते आपल्याला कसं मांडायचं आहे. त्यासाठी मग काय केलं त्यांनी, पुन्हा सगळं रीतसर झालं पाहिजे ना. उपस्पृश्य उदकम संयन मुनी स्थित्वा कृतांजली प्राचीनाग्रेषु दर्भेषु धर्मेण अन्वेषते गतिम. मग त्यांनी ध्यान लावलं. त्याच्या आधी काय केलं, उपस्पृश्य उदकम, त्यांनी पाण्याला स्पर्श केला. त्याच्यातनं ना आपण नेहमी पाणी हे स्वच्छ होण्यासाठी आणि मग धार्मिकदृष्ट्या पवित्र होण्यासाठी वापरतो. त्यामुळे त्यांनी आधी पाण्याला स्पर्श केला आणि मग संयन, मग ते संयत राहिले आणि बसून स्थित्वा, आणि कसे बसले, कृतांजली, मुनी हात जोडून बसले. तसं बसल्यावर कुठे बसले ते, कधीही आपल्या संस्कृतीत चांगल्या कामाला काहीतरी खाली अंथरल्याशिवाय बसत नाहीत. त्यांनी काय अंथरलं होतं, ऋषी आहेत ते, वनात राहत आहेत, त्यांनी दर्भाचं आसन केलेलं होतं आणि ते सुद्धा रीतसर केलेलं. आपल्याला माहिती आहे वेदामध्ये किंवा कुठल्याही धर्मकार्यात आपण पूर्वेकडे तोंड करून बसतो. नारळ कसा द्यायचा हे सुद्धा आपल्याकडे ठरलेलं असतं. तसं जेव्हा शुभ कार्याला बसायचं असतं त्यावेळी त्या दर्भांची टोकं सुद्धा प्राचीन म्हणजे पूर्वेकडे पाहिजेत. अर्थातच पूर्वेकडे का, तर तिथे प्रकाश प्रथम येतो, त्यामुळे अगदी साहजिक आहे. त्यामुळे पूर्व दिशा आपल्याला पवित्र आहे. त्यामुळे असे ज्याचे सगळं दर्भ पूर्वेकडे तोंड करून ते विणलेलं जे आसन आहे, अशा आसनावर ते बसले आणि मग काय केलं, धर्मेण गतिम अन्वेषते. धर्मेण म्हणजे योग्य मार्गाने. आता इथे गती म्हणजे काय, गती म्हणजे आपल्याला माहिती आहे की चाल असते, म्हणजे गजगती, म्हणजे आपण म्हणतो गज जसा, हत्ती जसा चालतो तसं जाणारा किंवा जाणारी. मग इथे गती म्हणजे काय, तशी तर गती काय असू शकणार नाही. गती म्हणजे काही वेळेला आपल्याला गोल या अर्थाने आपण वापरतो की जे आपलं जाण्याचं गंतव्य आहे त्या अर्थाने, तसंही इथे नाहीये. तर इथे गती म्हणजे चक्क चरित्र आहे. जो धातू अयनमध्ये आहे, रामायण, रामाचं चरित्र, जो धातू रामचरितमध्ये आहे
तोच या गतीमध्ये आहे, जाणं. आणि काही नाही, दुसरं तिसरं काही नाही. त्यांनी रामाचं जे चरित्र होतं, गती होती, राम कसा कसा गेला, आपण पाहिलं तसं 3 प्रकारे त्याचं सगळं चरित्र, त्याच्यावर त्यांच्या मनातल्या मनात योग्य प्रकारे अभ्यास सुरू झाला. कारण सगळं नीट जाणून घेऊन त्याच्यावर विचार केल्याशिवाय तुम्ही कुठलीही गोष्ट मांडू शकत नाही. आता त्यांनी काय काय विचार केला? आज आपण एखादं पुस्तक हातात घेतलं की आपण पहिलं पान उघडतो आणि सगळी प्रकाशनासंबंधीची माहिती गेल्यावर पुढे काय असतं? अनुक्रमणिका असते. म्हणजे आपण पुढे काय काय वाचायला मिळणार आहे आपल्याला त्याची यादी असते. आता इथे अनुक्रमणिका ही ह्या प्रकारे वापरलेली असते. ह्याच्यात तुम्हाला ह्या काव्यात काय काय वाचायला मिळणार आहे त्याची आपल्याला यादी मिळते. महाभारतात तर चक्क ह्याला अनुक्रमणी पर्व असंच म्हटलेलं आहे की सगळं पुढे घडणारं थोडक्यात आधी सांगितलेलं असतं. तर आता इथे काय काय आहे बघा. जन्म रामस्य सुमहद्वीर्यं सर्वानुकूलतां लोकस्य प्रियतां क्षांतिं सौम्यतां सत्यशीलतां. ते काय काय सांगणार आहेत? काय काय आठवत आहेत ते? रामस्य जन्म, रामाचा जन्म झाला. मग रामाचं सुमहद्वीर्यं, रामाचा अतिशय महान पराक्रम. तिसरा विषय काय? सर्वानुकूलतां. आता अनुकूल, कूल म्हणजे तीर. नदीचा जो प्रवाह असतो, नदीच्या 2 बाजूला तीर असतात, त्याच्यानुसार पाणी जर वाहत असलं तर ते योग्य मार्गाने आहे. प्रतिकूल म्हणजे प्रवाहाच्या उलट. तर त्यामुळे सर्वानुकूलता याचा 2 प्रकारे अर्थ करता येईल की राम कसा होता? सर्वांना अनुकूल असायचा, सगळ्यांच्या मनाप्रमाणे तो वागायचा. आणि दुसरं, सगळे त्याच्या मनाप्रमाणे वागायचे, है ना. अशा दोन्ही प्रकारे म्हणजे तो लोकांना समजून घ्यायचा आणि लोकही त्याच्यावर प्रेम करायचे, ही गोष्ट ते सांगणार होते. मग काय? लोकस्य प्रियता, त्याची लोकप्रियता, तो जगात किती लोकांना आवडायचा ते सांगायला पाहिजे. मग शांती, क्षम धातू आहे. क्षम म्हणजे सहन करणे. शांती, त्यांची किती सहनशीलता आहे. पुढे आपल्याला माहिती आहे कैकेयी जेव्हा सांगणार आहे की रामाला वनवासात पाठवायचं तेव्हा राम विचलित नाही होत, ते सहन करतात. ते सहन या धातूचा पण खूप काय म्हणायचं त्याला, मजा वाटते मला या धातूची. जेव्हा तुम्ही विकल असता तेव्हा तुम्ही सहन करत असता, म्हणजे तुम्ही एक प्रकारे दुःख सोसत असता, या अर्थाने सहधातू येतो. आणि ज्यावेळी तुम्ही त्या दुःखावर मात करता त्यावेळीही सहते, म्हणजे तुम्ही त्याच्यावर ओव्हर पॉवर ज्याला म्हणतो तसं तुम्ही त्याच्यावर मात केलेली असते. म्हणून त्या अर्थाने शांती हा शब्द खूप महत्वाचा आहे की जे काय येईल त्याच्यावर ते मात करत असत, त्याच्या खाली दबून जात नसत. सौम्यता, एवढे पराक्रमी होते, एवढे वीर होते, पण सौम्य होते, शांत होते. त्यांचं प्रखर नव्हतं, लोकांना दाहक नव्हतं त्यांचा पराक्रम, सौम्य होता. सत्यशीलता हा तर खूपच महत्वाचा शब्द आहे की जे बोलू त्याप्रमाणे करणारे होते. जे आपण म्हणतो ना, काया वाचा मने एकरूपता. कुठल्याही माणसाचं श्रेष्ठत्व कशात असतं की जो विचार मनात आला तोच वाचेने बोलला आणि तोच केला तर तो माणूस श्रेष्ठ. तसंच या सत्यशीलतेचं. पुढे नाना चित्राः कथाश्चान्याः विश्वामित्र सहायने जानक्याश्च विवाहंच धनुषश्च विभेदनम. आणखीन काय काय येणार आहे? नाना चित्राः कथाः, त्याच्यात वेगवेगळी अनेक उपकथानक आहेत. आणि चित्रा म्हणजे ज्याला आपण पिक्चरस म्हणतो ना, अतिशय सुंदर, त्याचं चित्रणही सुंदर आणि कथाही सुंदर, अशा कथा ह्याच्यात असणार आहेत. पुढे काय आहे? विश्वामित्र सहायने अन्या कथा. त्या कथा झाल्या त्याच्यामुळे विश्वामित्रांच्या सहाय्याच्या बाबतीत. आता सहाय्यन हा वेगळा शब्द आहे थोडा, म्हणजे चुकीचं काही नाही आहे त्याच्यात, पण आपण हा कधी वापरत नाही. विश्वामित्रांना मदत करण्यासाठी गेलेल्या असतानाच्या कथा, त्याचंही वर्णन येणार आहे. म्हणजे आपल्याला मिळते त्याच्यात प्रथम त्राटिकेचा वध झाला, मग शूर्पणखेचा वध झाला, अशा अनेक गोष्टी.
मग त्याच्या पुढे काय आहे, जानक्याश्च विवाह. जानकी, त्याचं षष्टीचं एकवचन झालं जानक्या, जनकाची मुलगी ती जानकी, तद्धित झालं. मग काय येणार आहे, जानकीचा विवाह, रामाशी जानकीचा विवाह. आणि त्यावेळीच झालेलं धनुष्यश्च विभेदनम. कशामुळे झाला, तो पण लावलेला होता ना, की धनुष्य, जे धनुष्य शिवधनुष्य तिथे होतं ते मोडलं त्यांनी, त्याला बाण लावला, बाण जोडला आणि ते मोडलं, त्यामुळे त्यांचा विवाह झाला. त्याची ही कथा येणार आहे. मग काय येणार आहे, राम राम विवादंच गुणान दाशरथेस्तथा तथाभिषेकम रामस्य कैकेय्या दुष्टभावता. राम राम विवाद, रामाचा आणि रामाचा विवाद येणार आहे त्याच्यात. आता एक आहे तो दाशरथी राम आहे आणि दुसरा आहे तो भार्गव राम म्हणजे परशुराम आहेत. आपल्याला माहिती आहे, त्यांनी रामाने जेव्हा शिवधनुष्य मोडलं तेव्हा परशुरामांना अतिशय राग आला आणि ते तिथे प्रकट झाले आणि त्यांनी रामाच्या सामर्थ्याला आव्हान केलं आणि त्या दोघांचं युद्ध झालं आणि मग परशुरामांनी त्यांचं महत्त्व मान्य केलं. याला राम राम विवादम, ह्याच्यात ती सगळी कथा येणार आहे. दाशरथे हे गुणांतथा, ह्या सगळ्यांमुळे आपल्याला दाशरथी म्हणजे दशरथाचा पुत्र अशा रामाचे गुण कळणार आहे, त्यांचं वर्णन येणार आहे. तथा रामस्य अभिषेकम, मग आपल्याला रामाला जो अभिषेक होणार होता युवराज म्हणून, त्याच्या यौवराज्याभिषेकाबद्दल कळणार आहे. आणि मग कैकेय्याः दुष्टभावताम. आता हा दुष्टभावताम हा जरा वेगळा शब्द आहे. आपण कैकेयीच्या मनातले दुष्टभाव असं अगदी सहज म्हणतो, पण इथे वृत्ताची अडचण आली असावी. त्यामुळे काय झालं, दुष्टभाव मनात असल्याची स्थिती, आणि ती कुणाची, कैकेयीची, त्याचं इथे वर्णन येणार आहे. अर्थ तोच होतो. त्यामुळे कैकेयीची दुष्टवृत्ती, तिचं वर्णन येणार आहे. त्याच्यामुळे मग पुढे काय झालं, व्याघातम चाभिषेकस्य रामस्य च विवासनम राज्ञः शोकम विलापंच परलोकस्य चाश्रयम. त्यामुळे अभिषेकस्य व्याघातम, कशाचं वर्णन येणार आहे, अभिषेकात विआहन म्हणजे घाला पडणं, आपण मराठीत म्हणतो ना, धातू तोच आहे, हनच आहे, त्याचं घात हे रूप होतं. त्यामुळे अभिषेकाच्या कार्यक्रमात आलेलं विघ्न, त्याचं वर्णन येणार आहे. आणि मग त्याच्या पुढे आपल्याला मिळते रामस्यच विवासनम, वस म्हणजे राहणं, विवस म्हणजे बाहेर जायला लागणं. त्यामुळे रामाची हद्दपारी, रामाला वनवासात जायला लागलं, त्या हद्दपारीचं वर्णन येणार आहे. मग राज्ञः शोकम, दशरथ राजाला अतिशय दुःख झालं, त्यांनी हे आपल्याला माहिती आहे, त्याचं वर्णन येईल. विलाप येईल, त्यांनी केलेला करुण आक्रोश, त्याचंही वर्णन येणार आहे. आणि परलोकस्यच आश्रय, त्या शोकामध्येच दशरथ राजांचं निधन झालं, त्याचंही वर्णन येणार आहे. इथे आपण थांबूया, पुढच्या वेळी परत भेटूया. तिसऱ्या सर्गातल्या 6व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. नमस्कार.